नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर आता तुम्हाला देखील गव्हर्नमेंट तर्फे जवळपास 3,000 रुपये प्रति महिना एवढं मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे। परंतु मित्रांनो, ई श्रम कार्ड आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा नागरिकांनी काढलेलं आहे, परंतु त्यांना अद्यापही 1 रुपया देखील मदत गव्हर्नमेंट तर्फे मिळालेली नाहीये। मग त्यांनी ई श्रम कार्ड काढताना नेमकी काय चुकी केलेली आहे? ई श्रम कार्ड काढताना आपण जे श्रमिक कॅटेगरी असतात मग त्या बऱ्याचशा असतात, मग त्यामध्ये कॅटेगरीमध्ये काही चुकी झालेली आहे का, एखादा दुसरा ऑप्शन आहे? तर मित्रांनो, याचीच सखोल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला देखील ई श्रम कार्ड तर्फे हे 3,000 रुपये नेमके कसे मिळवता येतील याचीच थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत। आणि त्यामुळेच मी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्या व्हिडिओ सर्वात अगोदर जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ई श्रम कार्डची सुरुवात सन 2021 ते 22 मध्ये केंद्र सरकारमार्फत करण्यात आली। या कार्डा अंतर्गत जे श्रमिक म्हणजे जे बेरोजगार किंवा काम करणारे छोटे मोठे व्यापारी आहेत तर त्यांना योग्य तो रोजगार मिळावा यासाठी या कार्डची निर्मिती करण्यात आली व आता याच कार्ड अंतर्गत केंद्र सरकारतर्फे जवळपास 3,000 रुपये प्रति महिना एवढं मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे। तर ते नेमकं कसं तेच आपण आता पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण e-shram.gov.in या ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आलेलो आहेत आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर फॉर पेन्शन ऑफ 3,000 पर मंथ म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी ई श्रम कार्ड अंतर्गत जर तुम्हाला 3,000 रुपये प्रति महिना एवढं मानधन मिळवायचं असेल तर या ठिकाणी एक लिंक देण्यात आलेली आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी मानधन.gov.in या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही एक केंद्र सरकारचीच नवीन वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, याची देखील आपण आता थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊयात। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तर आपण या ठिकाणी लँग्वेज निवडूया हिंदी, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होऊन जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपल्याला नेमकं कशा पद्धतीने 3,000 रुपये प्रति महिना मिळणार? तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन वृद्ध संस्था संरक्षण और असंगठित श्रमियों को सामाजिक सुरक्षा के लिए सरकारी योजना आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी नेमक्या पात्रता काय काय असणार आहे? तर मित्रांनो, असंघटित श्रमियों को लिए म्हणजे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे तर त्यांच्यासाठी त्याच पद्धतीने मित्रांनो याच्यामध्ये वयाची अट आहे ती म्हणजे 18 वर्षे ते 40 वर्षाच्या 18 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतोय। मित्रांनो, त्यांची महिन्याला इन्कम 15,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर मित्रांनो ते या योजनेअंतर्गत मित्रांनो लाभ घेऊ शकत नाहीत। यासोबतच 3,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर ई श्रम कार्ड अंतर्गत जे 3,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मानधन मिळणार आहे तर मित्रांनो ई श्रम कार्ड काढल्याच्या नंतर तुम्हाला मिळणार नाही। तर ई श्रम कार्ड काढल्याच्या नंतर तुम्ही जर मानधन योजनेला ते अटॅच केलं तरच मित्रांनो तुम्हाला हे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत। आता मित्रांनो, मानधन योजना नेमकी काय आहे? तर मित्रांनो, मानधन योजनेअंतर्गत आपण समजा 60 वर्षांपेक्षा आपलं जास्त वय झालं तर मित्रांनो आपला जो म्हातारपण आहे तर ते आर्थिक परिस्थिती आपली नाजूक असते आणि त्यामुळे आर्थिक नियोजन लावण्यासाठी गव्हर्नमेंटने ही योजना चालू केलेली आहे, ज्यामध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत तुमचे प्रति महिन्याला कमी जर तुमचं वय असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कमी महिना तुमच्या बँकेतून कटेल व तसेच तुमचं जर समजा 35 ते 40 वर्षापर्यंत वय असेल तर 100 ते 150 रुपये प्रति महिना एवढं मानधन तुमच्या बँक खात्यातून कटेल व जेव्हाही तुम्ही 60 वर्ष तुम्हाला कंप्लीट होतील त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास 3,000 रुपये प्रति महिना एवढं मानधन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला समजलं की ई श्रम कार्डद्वारे हे जे 3,000 रुपये मिळणार आहेत तर ते कसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, कशा पद्धतीने मिळणार आहेत? बाकी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा।